नमस्कार, मी अभिजित कुलकर्णी. निवेदन, सूत्रसंचालन, रंगभूमी आणि अध्यापन या क्षेत्रामध्ये काम करतो. मी आज तुम्हाला मनीष सिसोदिया यांनी लिहिलेल्या शिक्षण मंत्री म्हणून राबवलेले माझे अभिनव प्रयोग या पुस्तकाविषयी सांगणार आहे. याचा अनुवाद केला आहे राहुल केशव कदम यांनी आणि मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक आहे. शिक्षण नावाचं हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं आहे. मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे देशातील एक उत्तम प्रशासक आणि शिक्षण तज्ज्ञ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना जो महत्त्वाचा त्रिकोण सांगितला जातो, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक, या तिन्ही घटकांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सुमारे 10 ते 12 मुद्द्यांचा सहभाग आहे की ज्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. याच्यामध्ये परंपरेला छेद देण्याचं आव्हान, मुख्याध्यापक शाळेचा कप्तान, प्रेरक शिक्षक एक नवी संकल्पना, पालक एक महत्त्वपूर्ण घटक, जीवन विद्या शिबिर, आनंद वर्ग ही भन्नाट संकल्पना आणि या पुस्तकाचा शेवट आहे, ही तर फक्त सुरुवात आहे. यामुळं शाळा, शिक्षण, अभ्यास या सगळ्या गोष्टींवर उत्तम भाष्य करणारं शिक्षण हे पुस्तक. याच्यामध्ये श्री मनीष सिसोदिया अनेक मुद्दे उपस्थित करतात आणि त्याची उत्तरंही देतात. ते म्हणतात, शिक्षण हा विषय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू नाही हे वास्तव आहे. राजकारण करीत असताना शिक्षणावर काम करणे अत्यंत अवघड असते. यामागे 2 मुख्य कारणे आहेत. संस्थात्मक व्यवस्थेमध्ये फार मोठे अंतर आहे. साधारणतः शिक्षणाच्या संदर्भातील निर्णय शिक्षण मंत्री किंवा शिक्षण मंत्रालयातील लोक किंवा शिक्षण संचालनालय घेते. पण बहुमत प्राप्त पक्षाचा निवडून आलेला कोणताही सदस्य शिक्षण मंत्री होऊ शकतो. भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजे IAS कोणताही वरिष्ठ अधिकारी शिक्षण संचालक किंवा शिक्षण सचिव होऊ शकतो. शिक्षण मंत्री, संचालक आणि सचिव या 3 व्यक्ती शिक्षण खात्याच्या आधारस्तंभ आहेत. परंतु केंद्र किंवा राज्यपातळीवर ही जबाबदारी सांभाळण्यासाठी यापैकी कोणालाही कोणत्याही अनुभवाची वा या क्षेत्राची समज असण्याची आवश्यकता नसते. दुर्दैव असं की ज्यांना शिक्षण क्षेत्राची समज आहे त्यांना त्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे अधिकार नसतात आणि ज्यांना हे अधिकार असतात त्यांना या क्षेत्राची पुरेशी समज नसते. सध्याच्या भारतीय शिक्षण क्षेत्रात असलेल्या निराशाजनक वातावरणातले हे एक मुख्य कारण आहे. शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे तत्काळ परिणाम दिसून येत नाहीत, हे दुसरे कारण आहे. सरकारी शाळा हा अनेक ठिकाणी चर्चेचा विषय असतो. हे पुस्तक समर्पित केलेलं आहे अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना समर्पित. या पुस्तकामध्ये जी अनेक प्रकरणं आहेत त्यामध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्याचा आवर्जून मला इथे उल्लेख करायला हवा. शिक्षणाला घटनात्मक दर्जा मिळूनही जर सरकारी शाळांबद्दल निधीची कमतरता, इमारतींची दुरावस्था आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणाची हेळसांड असेल तर कदाचित त्या सरकारला असे अप्रत्यक्षपणे सुचवायचे असेल की गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी तुम्ही खाजगी शाळेत प्रवेश घ्यावा, हेच बरं. म्हणूनच मी म्हणालो की चांगले शिक्षण देणे ही आमची म्हणजे सरकारची जबाबदारी आहे आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. त्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करून देणे हे पहिले पाऊल होते. जर तुम्ही शिक्षण विभागाला पुरेसा निधीच उपलब्ध करून देत नसाल तर मग नियम, नियमावली आणि कायदे करून काय साध्य होणार आहे? मनीष सिसोदिया यांनी अत्यंत मोकळेपणाने आणि प्रांजळपणाने अनेक गोष्टी
याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आम्ही जुलैपासून 6वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या वर्गांतर्गत प्रतिभा, निष्ठा आणि नवनिष्ठा असे गट तयार केले. हे गट तयार करताना त्यांची वाचन क्षमता आणि मूलभूत गणिताचे आकलन विचारात घेण्यात आले. स्वतःच्या हिंदी आणि इंग्रजीच्या पुस्तकातील उतारे वाचू शकणारे आणि भागाकारासह गणिती उदाहरणे सोडवू शकणारे विद्यार्थी प्रतिभा या गटात ठेवले. निष्ठा या गटात सावकाश का होईना पण वाचता येऊ शकणारे, इंग्रजी शब्द ओळखणारे आणि अंकांची ओळख असणाऱ्यांना स्थान मिळाले. उर्वरित साऱ्यांचा नवनिष्ठा गट तयार झाला. अशा प्रकारच्या वर्गीकरणामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिकवणे खूप सोपे गेले. प्रतिभा गटाला संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला गेला. त्यातील काही भाग निष्ठा गटाला शिकवला गेला. नवनिष्ठा गटाचा मात्र केवळ वाचन, लेखन आणि मूलभूत गणिती क्रियांचा सराव घेण्यात आला. निष्ठा आणि नवनिष्ठा गटातील विद्यार्थ्यांची वाचन आणि मूलभूत गणिती क्रियांमध्ये गती निर्माण झाल्यानंतर त्यांना प्रतिभा समूहात सामील करण्यात आले. काही शिक्षण तज्ज्ञांनी मात्र आमच्या या वर्गीकरणावर टीका केली. त्यांच्या मते शालेय विद्यार्थ्यांमध्ये असे वर्गीकरण केले तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. कदाचित हे खरंही असू शकेल, पण आम्हाला वर्गातील मुलांची वास्तविक स्थिती जाणून घ्यायची होती आणि पुढील 2-3 रांगा सोडल्या तर बाकी मुलांना वर्गात काय शिकवले जात आहे हे समजत सुद्धा नव्हते हे वास्तव होते. मनीष सिसोदिया अत्यंत खरेपणानं तिथले अनुभव लिहितात. याच्यामध्ये आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. आपल्या देशात शिक्षकांबद्दल असे म्हटले जाते की गुरु गोविंद होऊ खडे काके लागू पाय. गुरु गोविंद होऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय म्हणजे जर गुरु आणि परमेश्वर एकाच वेळी माझ्यासमोर आले तर सर्वप्रथम मी कोणासमोर नतमस्तक होऊ. या प्रसंगी मी गुरूंचे प्रथम वंदन करीन, कारण परमेश्वर प्राप्तीचा मार्ग त्यांनीच मला दाखवला आहे. खूप सुरेख असं पुस्तक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं आहे. या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर एक अध्यापक म्हणून, एक प्रयोगशील अध्यापक म्हणून माझ्यावर काय परिणाम झाला तर मला असं वाटतं की कमीत कमी रिसोर्सेस वापरून रिझल्ट ओरिएंटेड काम शिक्षकाला करता आलं पाहिजे असा संदेश या पुस्तकातून मला मिळाला. म्हणजे प्रयोगशीलता हा फार महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडलेला आहे. आणि कितीही अडचणी असल्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी सर्जनशीलता यामुळे म्हणजे क्रिएटिव्हिटीमुळे या सगळ्यांवर मात करता येते हे या पुस्तकातून कळतं. यामध्ये आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की केवळ इमॅजिनेशन किंवा इमॅजिनरी लेव्हलला विचार करून चालणार नाही आहे, तर व्यावहारिकता तपासून आपल्यातली प्रयोगशीलताही जपायला हवी असं या पुस्तकामुळं कळतं. यामध्ये जे वेगवेगळे प्रयोग सांगितले गेले त्यामध्ये सध्या सगळीकडे आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला 2 फळ्या दिसतात. त्यापैकी एक फळी असते शिक्षकांची आणि दुसरी फळी असते पालकांची. शिक्षक विरुद्ध पालक असा एक बराच संघर्ष अनेक ठिकाणी बघायला मिळतो. पण इथं त्यांनी सिसोदिया साहेबांनी सांगितलेले जे काही वेगवेगळे प्रयोग आहेत त्याच्यामध्ये शिक्षक आणि पालकांचे जर मेळावे झाले तर विद्यार्थी केंद्रित गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करता येतात असं मांडलेलं आहे. म्हणजे पालक विरुद्ध शिक्षक असं चित्र जिथं जिथं असेल तिथं या दोघांमधली दरी कमी करण्यासाठी शिक्षक पालक मेळाव्यांचं अधिकाधिक आयोजन व्हायला हवं असं हे पुस्तक सांगतं. या पुस्तकामध्ये आनंद वर्ग ही संकल्पना अत्यंत वेगळेपणानं सांगितलेली आहे. ती समजून घेण्यासारखी आहे. खरं तर ही संकल्पना खूप मोठी आहे. त्यामुळं आनंद वर्ग हा शब्दच आपल्याला आनंद देऊन जातो. या पुस्तकामध्ये आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे ते म्हणजे प्रेरक शिक्षक ही कल्पना. एक जर प्रेरणा देणारा शिक्षक तयार झाला तर तो किमान आसपासच्या 5-10 शिक्षकांवर प्रभाव निर्माण करू शकतो. असे जिथे जिथे पॉकेट्स तयार करता येतील, ह्युमन पॉकेट्स, तसे प्रेरक शिक्षक
हे एक पॉकेट आहे आणि अशी अनेक पॉकेट्स दिल्लीमध्ये सरकारी शाळांमध्ये तिथल्या शिक्षकांची तयार केली गेली. त्यामुळे प्रेरक शिक्षक ही कल्पना अनेक ठिकाणी आपल्याला अंमलात आणता येऊ शकते असं अध्यापक म्हणून मला वाटतं. त्यानंतर विद्यार्थी कसा घडला पाहिजे याचे काही मेजरेबल म्हणजे मोजता येतील असे मुद्दे यामध्ये मांडलेले आहेत. उद्दिष्ट कसं असावं तर ते मोजता यावं असं असावं असं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. या पुस्तकामध्ये आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे दिल्लीमध्ये सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी जीवन विद्या मिशनचाही या उपक्रमामध्ये आवर्जून सहभाग घेतला गेला. खरं तर संत साहित्य असेल किंवा शिक्षण क्षेत्रच आपलं याला जर अध्यात्माची जर बैठक असेल तर मानवी जीवनाचा तो फार महत्त्वाचा पाया आहे असं आपल्याला समजतं. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख शिक्षण या पुस्तकामध्ये केलेला आहे. शिक्षण मंत्री म्हणून मनीष सिसोदियांनी जे वेगवेगळे प्रयोग केले त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठीचा हा प्रयोग होता. शिक्षण मंत्री म्हणून राबवलेले माझे अभिनव प्रयोग, लेखक मनीष सिसोदिया, अनुवाद राहुल केशव कदम. मला आज आपल्या सगळ्यांना असं सांगायचं आहे की शाळा, शिक्षण याविषयी प्रेम असणारे जे शिक्षणप्रेमी आहेत, अध्यापक आहेत, या सगळ्यांनी पालकांनीही आवर्जून हे पुस्तक वाचायला हवं. तुम्ही नक्की वाचाल याची मला खात्री वाटते. नमस्कार, धन्यवाद.